नमस्कार. श्रीनिवास वेल्थ अँड टॅक्स सोल्युशन्सच्या या खास सादरीकरणात आपलं स्वागत आहे. आपलं ब्रीदवाक्यच आहे, सिम्प्लिफाय युअर फायनान्शियल लाईफ, म्हणजे तुमचं आर्थिक जीवन सोपं करणं. पण बघा, हे आर्थिक जीवन सोपं आणि सुरक्षित ठेवायचं असेल तर आजकाल या डिजिटल जगात स्वतःला जपणं खूप गरजेचं झालंय. आज आपण एका अतिशय ज्वलंत विषयावर बोलणार आहोत, तो म्हणजे वाढती सायबर फसवणूक. आपला कष्टाचा पैसा कसा वाचवायचा हे आज आपण सविस्तर बघूया. चला तर मग सुरू करूया. आज आपण नक्की काय काय बघणार आहोत तर सायबर फसवणुकीची सध्याची परिस्थिती, हल्ल्यांचे प्रकार, आपण कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत, सुरक्षिततेचे नियम आणि शेवटी जर काही घडलंच तर आपला आपत्कालीन कृती आराखडा काय असावा हे आपण थोडक्यात पाहणार आहोत. सगळ्यात आधी वळूया पहिल्या भागाकडे. सायबर फसवणुकीची ही साथ नक्की आहे तरी काय आणि तिचा धोका किती मोठा आहे. आता बघा, आपण सगळेच इंटरनेट आणि स्मार्टफोन्स अगदी सर्रास वापरतो, बरोबर? आणि त्यामुळेच आपण या घोटाळ्यांना सहज बळी पडू शकतो. इथे या बातमीचा मथाळा बघा. प्रशासनाने अतिशय स्पष्ट शब्दांत इशारा दिलाय, क्लिक करण्यापूर्वी विचार करा, अन्यथा गमवावा लागेल बँक बॅलन्स. म्हणजे बघा, ही फक्त एक बातमी नाहीये, हा एक अतिशय गंभीर धोक्याचा इशारा आहे. कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करण्यापूर्वी 2 सेकंद थांबून विचार करणं हाच या समस्येवरचा सर्वात मोठा आणि प्राथमिक उपाय आहे. तुम्हाला या धोक्याची तीव्रता सांगतो. कल्पना करा, तब्बल 162 कोटी रुपये. होय, फक्त 425 सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये इतकी मोठी रक्कम लुटली गेलीय. हा फक्त एक आकडा नाहीये, तर त्यामागे अनेकांच्या कष्टाची कमाई आणि उद्ध्वस्त झालेलं प्लॅनिंग आहे. यावरून तुम्हाला अंदाज येईल की हे सायबर गुन्हेगारांचं जाळं किती भयानक वेगाने पसरतंय. आणि हे तर काहीच नाही. ही पुढची आकडेवारी बघा. चालू वर्षाच्या पहिल्या फक्त 2.5 महिन्यातच 160 पेक्षा जास्त गुन्हे दाखल झालेत आणि त्यात तब्बल 100 कोटींपेक्षा जास्त रुपयांची फसवणूक झालीय. म्हणजे गुन्ह्यांचा हा आलेख किती वेगाने वर जातोय बघा. फसवणूक करणारे रोज नवीन, अतिशय हुशार युक्त्या शोधून काढतायत. हे सगळं अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण नुकतंच घडलेलं एक ताजं उदाहरण बघूया. शेअर मार्केटमध्ये जास्त परतावा मिळवून देण्याचं आणि काही प्रीपेड टास्क पूर्ण करण्याचं आमिष दाखवून 2 व्यक्तींची तब्बल 8,06,000 रुपयांची फसवणूक झाली. लोक अशा खोट्या आश्वासनांना कसे बळी पडतात आणि स्वतःचं नुकसान करून घेतात याचं हे एक अगदी चपखल उदाहरण आहे. आता वळूया आपल्या दुसऱ्या भागाकडे. हे सायबर हल्ले नक्की होतात कसे, गुन्हेगारांच्या पद्धती कोणत्या असतात. यातला सर्वात जास्त वापरला जाणारा प्रकार म्हणजे फिशिंग. आता हे फिशिंग म्हणजे काय, तर गुन्हेगार अतिशय हुशारीने खऱ्या वाटणाऱ्या बनावट वेबसाईट्स, ईमेल्स किंवा मोबाईलवर SMS तयार करतात. त्यांचा मुख्य उद्देश असतो की तुम्हाला फसवून तुमचे पासवर्ड्स किंवा बँक खात्याचा तपशील काढून घेणं. एकदा का तुम्ही या जाळ्यात अडकलात की तुमची सगळी गोपनीय माहिती थेट गुन्हेगारांच्या हातात जाते. दुसरा प्रकार आहे ओळख चोरी, ज्याला आपण आयडेंटिटी थेफ्ट म्हणतो. ऐकायला थोडं सिनेमातल्यासारखं वाटतं ना, पण हे खूप भयंकर आहे. यामध्ये गुन्हेगार तुमची वैयक्तिक माहिती चोरतात आणि जणू काही ते तुम्हीच आहात असं भासवून तुमच्या नावाने आर्थिक गैरव्यवहार करतात. एखाद्याची अधिकृत ओळख वापरून पैसे हडप करणं हा गंभीर गुन्हा आहे आणि याचा तपास लावणं अनेकदा गुंतागुंतीचं होऊन बसतं. आणि त्यानंतर येतं ते मालवेअर. मालवेअर म्हणजे तुमच्या फोन किंवा कम्प्युटरमध्ये लपून बसलेला एक चोरच समजा. हे कसं खतरनाक सॉफ्टवेअर असतं जे लपून तुमच्या डिव्हाइसमध्ये घुसतं, सगळा कंट्रोल घेतं आणि तुमची खाजगी माहिती गुन्हेगारांपर्यंत पोहोचू लागतं. बऱ्याचदा आपल्याला पत्ताही नसतो की आपल्याच फोनमध्ये असा काहीतरी प्रोग्रॅम सुरू आहे. आता बघा, फक्त पैशांची चोरी एवढाच धोका नाहीये, तर ऑनलाईन फसवणुकीबरोबरच सायबर स्टॉकिंग म्हणजे सोशल मीडियावरून एखाद्याला मानसिक त्रास देणं, छळ करणं हे प्रकारही खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेत. पैशांच्या नुकसानीपेक्षा हा मानसिक आघात अनेकदा खूप जास्त गंभीर असतो. तर या धोक्यांपासून वाचायचं कसं, ह्यासाठी आपण तिसऱ्या भागात बघूया आपण कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत आणि सुरक्षितेचे महत्त्वाचे नियम काय आहेत. इथल्या माहितीवर लक्ष द्या. आपल्याला आपल्या डिजिटल सवयींमध्ये एक स्पष्ट सीमारेषा आखायची आहे. एका बाजूला आहेत अशा गोष्टी ज्या अजिबात करायच्या नाहीयेत आणि दुसऱ्या बाजूला आहेत ज्या गोष्टी आपल्याला नक्की करायच्या आहेत. हा फरक समजून घेणं अगदी मस्ट आहे. आपण आधी बघूया काय करू नये. कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करायचंच नाही.
आपला OTP आणि पासवर्ड कधीच कुणालाही सांगायचा नाही. आणि हो, स्टेशन किंवा कॅफेमध्ये मिळणाऱ्या मोफत पब्लिक वायफायवरून बँकेचे व्यवहार करणं म्हणजे गुन्हेगारांना स्वतःहून आमंत्रण देण्यासारखं आहे. ते टाळाच. तसेच सोशल मीडियावर स्वतःची माहिती देणं किंवा अनोळखी ॲप्स डाउनलोड करणं नेहमीच टाळलं पाहिजे. मग काय करावं? तर सगळ्यात कळीचा मुद्दा असा आहे की तुमचे पासवर्ड्स मजबूत आणि वेगळे ठेवा. सुरक्षितेचा एक खूप मोठा टप्पा म्हणजे 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणजेच 2FA नेहमी सुरू ठेवा. फक्त अधिकृत आणि विश्वासार्ह ॲप्स आणि वेबसाईट्स वापरा. आणि अगदी सोपी पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा फोन आणि कम्प्युटर नेहमी अपडेटेड ठेवत जा. आता आपण आलो आहोत आपल्या शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे. जर कधी काही वाईट घडलंच तर आपला आपत्कालीन कृती आराखडा काय असावा? जर कधी तुम्हाला तुमच्या बँक खात्यातून एखादा संशयास्पद व्यवहार झाल्याचं लक्षात आलं तर अजिबात पॅनिक होऊ नका. सर्वात आधी विनाविलंब तुमचं बँक खातं ब्लॉक करा. यामुळे पुढचं होणारं नुकसान टळेल. त्यानंतर लगेचच 1930 ह्या सायबर क्राईम हेल्पलाईन नंबरवर कॉल करा. जे काही मेसेजेस आले असतील त्याचे स्क्रीनशॉट्स काढून ठेवा म्हणजे ते पुरावे म्हणून कामी येतील. आणि मग जवळच्या सायबर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन अधिकृत तक्रार नोंदवा. योग्य वेळेत उचललेलं हे पाऊल आपले पैसे परत मिळवून देण्यासाठी मोलाचं ठरू शकतं. सायबर गुन्ह्यांच्या बाबतीत नेहमी हा एक मंत्र लक्षात ठेवा. बी अवेअर, बी केअरफुल, बी सेफ. म्हणजेच सतत जागरूक रहा, कोणतीही डिजिटल कृती करताना सावधानगिरी बाळगा आणि स्वतःला सुरक्षित ठेवा. हे सूत्र फक्त ऐकून सोडून द्यायचं नाहीये, तर हे आपल्याला कायम अंगीकारायचं आहे. तर ह्या सर्व सविस्तर माहितीनंतर मला तुम्हाला एक साधा पण महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. जेव्हा पुढच्या वेळी तुमच्या फोनवर किंवा ईमेलवर एखादी अनोळखी किंवा संशयास्पद लिंक येईल, तेव्हा घाईघाईने त्यावर क्लिक करण्याआधी तुम्ही 2 सेकंड थांबून विचार कराल ना? स्वतःच्या आणि स्वतःच्या पैशांच्या सुरक्षिततेसाठी जागरूक राहणं ही आजची नितांत गरज आहे. सुरक्षित रहा आणि सावध रहा.